नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे भारत सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते। अशाच एका योजनेअंतर्गत भारत सरकारची बँक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे। या योजनेनुसार एसबीआय शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80% पर्यंत कर्ज देत आहे। म्हणजे शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करताना त्याच्या एकूण किमतीच्या फक्त 20% रक्कम भरावी लागेल आणि उर्वरित 80% रक्कम कर्ज म्हणून घेता येईल। आणि महत्त्वाचे म्हणजे या कर्जावरील व्याजदरही खूप कमी आहे। तर आता आपण जाणून घेऊया ट्रॅक्टरसाठी कर्ज कोणाला मिळेल। तर भारत सरकार त्याच लोकांना ट्रॅक्टरसाठी कर्ज देणार आहे जे भारतातील रहिवासी आहेत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याकडे 2 किंवा त्याहून अधिक लागवडी योग्य जमीन असावी। म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज मिळू शकणार नाही। तर आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया। तर आधार कार्ड, जमिनीशी संबंधित काही कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, त्याचबरोबर 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट। तर आता आपण जाणून घेऊया की लोन कसे मिळवायचे। तुम्हाला जर ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल। त्यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन संबंधित कर्मचाऱ्याकडून ट्रॅक्टर कर्जासाठी संबंधित फॉर्म घ्यावा लागेल। हा फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित भरावा लागेल। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक योग्यरित्या भरावा लागेल। त्यानंतर फॉर्म भरल्यावर तुम्हाला हा फॉर्म बँकेत जमा करावा लागेल। बँक तुमचा फॉर्म तपासेल आणि त्यानंतर एका प्रक्रियेनंतर तुमचे कर्ज मंजूर होईल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।